नवरात्रोत्सवानिमित्त आपण पाहणार आहोत शेगाव शहरातील दुर्गा मातेचे काही सुप्रसिद्ध मंदिर. तर जय गजानन माऊली. सकाळी सकाळी घरून निघाल्यावर मी आलो अकोट रोडवरील सुप्रसिद्ध लालबाबाचा मळा या ठिकाणी. असं म्हटलं जाते की या ठिकाणी दुर्गा मातेची खूप प्राचीन व स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. शेगाव शहरातील खूप लोक रोज या देवीचे दर्शन घेण्याकरिता येतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरात आपल्याला विविध देवी देवतांची मंदिरं सुद्धा पाहावयास मिळतात. नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख आहे. विजयादशमीला या मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादानंतरच खूप लोक आपल्या उपवासाची सांगता करतात. त्यानंतर मी आलो रुपड्यानगरवर असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरात. या ठिकाणी सप्तशृंगी मातेचे खूप भव्य व सुंदर मंदिर बांधलेले आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्ष माझ्या बाबांनी या ठिकाणी आई जगदंबेची नवरात्रात सेवाही केली आहे. या ठिकाणी येऊन सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. या ठिकाणी सप्तशृंगी मातेची मूर्ती पाहिल्यावर मनाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. त्यानंतर मी आलो एसबीआय कॉलनीमध्ये असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरात. या मंदिराच्या जवळच माझी शाळा असल्यामुळे लहानपणी मी या मंदिरात खूप वेळा येत होतो. भव्य दिव्य प्रांगण व सुंदर रंगकाम केलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. विशेष म्हणजे राम महाराज हिरे यांच्या माध्यमातून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मला आई जगदंबेचे दर्शन घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यानंतर मी आलो गडीजवळ श्री स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या श्री अंबिका मातेचे मंदिर. या मंदिराचा आता काही दिवसाआधीच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या ठिकाणी अंबिका मातेची खूपच सुंदर प्राचीन आणि स्वयंभू मूर्ती आहे. या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी मनोभावे नतमस्तक झालो. या ठिकाणी अंबिका मातेचे सुंदर रूप पाहून भक्त आपले देहभान हरपून जात असतील हे नक्कीच. त्यानंतर मी आलो बाळापूर रोडवरील श्री महालक्ष्मी माता मंदिर सिद्धपीठ येथे. भव्य प्रांगण, सुंदर प्रवेशद्वार व निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर शेगाव शहरातील एक बहुचर्चित पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा नावारूपास आले आहे. या मंदिरात आल्यावर आपल्याला साक्षात कोल्हापूरला येऊन महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्याची अनुभूती प्राप्त होते. आई साहेबांचे रूप पाहिल्यावर तर असं वाटते की जगात यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. आपण सर्वांना सुख समृद्धी व समाधान लाभो ही साई साहेबांचरणी प्रार्थना. पुढच्या व्हिडिओत मी आपणास शेगाव शहरातील काही सुप्रसिद्ध नवदुर्गा उत्सव मंडळ दाखवणार आहे. म्हणून आपल्या मंडळाचं नाव कमेंट बॉक्स मध्ये पटकन कमेंट करून टाका. भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.